जस्ट इमॅजिन काही महिन्यांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळता राहिलेलं ब्रॉन्झ मेडल, त्यानंतर वाटायला आलेला डाऊट आणि क्रिटिसिझम. लोक बोलत होते ही लॉस्ट हिज टच, मे बी हिज पीक इज ओव्हर, ही डझंट हॅव फायर एनिमोर. पण तो मात्र शांत राहून हार्डवर्क करत राहिला. त्याने कुणालाच उत्तर दिलं नाही. बिकॉज विनर डोंट आर्ग्यू, दे जस्ट कम बॅक स्ट्रॉंगर. नमस्कार, मी श्रुती आणि आपण आज बोलणार आहोत भारताचा लाडका बॅडमिंटन चॅम्पियन लक्ष्य सेन ह्याच्याबद्दल आणि त्याने रिसेंटली मिळवलेल्या एका सुपर अमेझिंग विनबद्दल. पण त्याआधी जर तुम्ही AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तो चलिए फिर सुनते हैं इस चॅम्पियन की कहानी. उत्तराखंडच्या अल्मोरामधून आलेलं एक शांत वादळ, वरून शांत दिसणारा पण बॅडमिंटन कोर्टवर उतरला की आग लावून टाकणारा 24 वर्षाचा तरुण म्हणजे लक्ष्य सेन. वर्ल्ड नंबर 1 ज्युनियर पासून पॅरिस ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलेला हा भारताचा ग्रेट चॅम्पियन. तर झालं काय होतं, पॅरिस ऑलिम्पिक 2024ची मॅच, हेवी ॲटमॉस्फिअर आणि लक्ष्यचा ओपोनंट होता मलेशियाचा ली झी जिया. पहिल्या गेममध्ये लक्ष्य फुल फायरवर होता, पण दुसऱ्या गेममध्ये मोमेंटम बदललं. लक्ष्याच्या हाताला झालेल्या जखमेतून रक्त वाहत होतं, पण तरीही तो ट्राय करत होता. तिसऱ्या गेममध्ये मात्र प्रेशर वाढलं आणि पेनसुद्धा वाढलं. लक्ष्यने एका पॉईंटसाठी फाईट केलं, पण शेवटी मॅच मलेशियाकडे गेली. ब्रॉन्झ मेडल हातातून निसटलं. त्यानंतर बराच काळ लक्ष्य शांत होता आणि मग आला ऑस्ट्रेलियन ओपन 500. प्रेशर स्काय हाय, बट माइंडसेट वॉरियर मोड. फायनल मॅच, यावर्षी 2दा सुपर 300 टायटल जिंकलेल्या जपानच्या युशी तानाका सोबत. पण लक्ष्यचा कॉन्फिडंट, तो म्हणत होता नॉट टुडे, काहीही झालं तरी आज जिंकूनच जायचं. पहिला गेम सुरू झाला. लक्ष्यची गेम स्पीड फास्टेस्ट, प्लेसमेंट शार्प, शॉट एक्झिक्युशन क्लीन अँड कॉन्फिडंट. तानाका अटॅक करत होता, पण लक्ष्य त्याच्या प्रत्येक अटॅकला सायलेंटली आन्सर करत होता. तानाका अग्रेसिव्ह होत होता, लक्ष्यने मात्र रिदम पकडला होता. स्कोअरबोर्ड म्हणत होता 21-15, पण लक्ष्यचा स्कोअरबोर्ड कॉन्फिडंट अल्ट्रामॅक्स प्रो. यावेळी लक्ष्य खेळताना नेहमीसारखा दिसत नव्हता. जिंकण्यासोबतच स्वतःला प्रूव्ह करणं हा त्याचा माइंडसेट होता. तो पॉईंट्स तर मिळवत होताच, पण प्रत्येक रॅलीमध्ये तो स्वतःला डिफाईन करत होता. त्याच्या फुटवर्कमध्ये स्पीड होता, तो जराही पॅनिक नव्हता. दुसऱ्या गेममध्ये तर लक्ष्य अनस्टॉपेबल झाला. तानाकाने स्मॅश मारून मोमेंटम बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कंट्रोल इतकं परफेक्ट होतं की तानाका इरिटेट होऊ लागला. अटॅक करावा की डिफेंड करावं, तो फुल कन्फ्युजनमध्ये गेला. आणि काय, फक्त 38 मिनिट्स, येस, फक्त 38 मिनिट्स ओनली, आणि स्कोअर झाला 21-11. गेम ओव्हर, टुर्नामेंट ओव्हर आणि डाऊटसुद्धा ओव्हर. ऑस्ट्रेलियन ओपन 500चं टायटल जिंकत लक्ष्यने जोरदार कमबॅक केला. तो फक्त विनर नाही झाला, तर आयुष शेट्टी नंतर या सीझनमध्ये BWF वर्ल्ड टूर जिंकणारा दुसरा भारतीय ठरला. गेम संपल्यानंतर ऑडियन्स सेलिब्रेट करू लागलं. अख्खं कोर्टमध्ये लक्ष्य असं ऐकू येत होतं. पण या सेलिब्रेशनमध्ये लक्ष्यने काय केलं बघा, त्याने आपली दोन्ही बोटं कानात घातली, तरीही त्याला सगळं ऐकू येत होतं. ऑडियन्स ओरडत होते आणि लक्ष्यचा मोस्ट मेमोरेबल मोमेंट बनला. पोस्ट मॅच इंटरव्ह्यू देताना तो म्हणाला, या सीझनमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले, समटाईम इंजुरीज, समटाईम परफॉर्मन्स इश्यू, पण मी थांबलो नाही आणि शेवटी नाव आय एम रेडी फॉर द नेक्स्ट सीझन, असं म्हणून त्याने आपला सर्वांची एक्साइटमेंट वाढवली आहे. खरं तर कमबॅक करण्यासाठी टॅलेंटपेक्षा जास्त पेशन्सची गरज असते आणि हेच पेशन्स मेंटेन करून लक्ष्यने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे.